साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील. मित्रांनो, अशा पावसामध्ये मस्तपैकी मुंडी खायला किती मजा येईल मित्रांनो. म्हणून आज आपण ब्लॉगमध्ये मुंडी करणार आहोत. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. आज मुंडी करायचं कारण म्हणजेच आज बाबांना महिना झालेला आहे, तर घरी मुंडी करायला घेतलेले घास दाखवायसाठी. तर मला पूर्ण ब्लॉग बघायचा आहे आणि मुंडीची रेसिपी पाहिजे. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. वाव 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 वाव, एक नंबर मित्रांनो. मस्तपैकी काले मसाला लावलेला आहे तळ्यासाठी. आणि आपण इकडे आता खडे मसाले टाकायला घेतले, ते पाहू शकता मस्तपैकी. आणि आता मिरची टाकलेली आहे खूप छान अशी. आणि इकडे लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवलेली आहे. आणि आलं ना खूप छान अशी. चलो. आणि आपल्याला थोडा पाणी पण टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. जसं की आपण आता वाटणाचं पाणी टाकलेलं आहे, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, नाहीतर ते मसाले सर्व काही जळून जातील. त्या कारणामुळे आपल्याला मसाल्याचा फ्लेवर पण पाहिजे, त्या कारणामुळे आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि आता मम्मीने खूप छान असं मटण धुवून घेतलेलं आहे. हे बघा मुंडी आहे, ती आता टाकायला घेतली मम्मीने, पाहू शकता तुम्ही. वा, हे बघा आपण आता मिक्स करायला घेतलेलं आहे. आणि आपण ताटावर पाणी पण देणार आहोत आणि शिजत ठेवणार आहोत खूप छान असं. म्हणजे त्याचा थोडा फ्लेवर आपल्याला भेटेल. जसं की अख्खे गरम मसाला आहे, त्याचा फ्लेवर पूर्ण मटनमध्ये जाईल, मुंडीमध्ये जाईल आणि क्वीज होऊन आपल्याला खायला भेटेल खूप छान असं. त्याच्यानंतर आपले मसाले टाकणार आहोत आपण. मित्रांनो, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, खूप मजा येणार आहे. 5 minutes later. हे बघा मित्रांनो, आपण आता प्लेटवरचं पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती परत पाणी टाकणार आहोत. कारण की खूप उकाला आला पाहिजे, मुंडी पूर्णपणे शिजली पाहिजे. आणि शिजल्यावर ती खूप छान लागेल. आपले मसाले टाकल्यानंतर उकाला जेवढं देऊन तेवढं आपल्याला मसाल्यांचा फ्रेग्रन्स पाहायला भेटेल मित्रांनो. म्हणजे आपल्याला त्याचा एकदम स्वाद भेटेल मित्रांनो. त्यामुळे त्याला उकाला देत राहायचं आहे आपल्याला. हे बघा मित्रांनो, आपण 40 मिनिटं आता शिजत ठेवलेलं मटण आणि शिजलेलं आपलं. आपण तुम्हाला कुकरला लावायचं असेल तुम्ही कुकरला पण लावू शकता, पण आपल्या घरी आवडत नाही कुकरचं मटण, त्याच्यामुळे आपण 40 मिनिटं शिजवलेलं आहे मटण. आणि त्याच्यानंतर आपण आता बटाटी टाकतोय. लसूण टाकायला घेतला, आता पूर्ण लसूण टाकायला घेतलाय, कारण की रस्स्यामधला लसूण खायला एक नंबर लागतो मित्रांनो, खूप छान लागतो. आता लाल मसाला टाकायला घेतलाय, आगरी कोली लाल मसाला. आणि तुम्हाला मसाला हवा असेल तर मला इंस्टाग्रामला DM करायला विसरू नका, तिकडे तुम्हाला मसाला मिळून जाईल मला कॉन्टॅक्ट केल्याने. बघा इकडे गरम मसाला आपल्याला पाहायला भेटतोय, खूप छान खूप छान. आणि आत्तापासूनच सुगंध यायला लागलाय खूप छान असा. आणि एक खोबऱ्याचं कीस आहे ना मम्मी, खोबऱ्याचं कीस आहे, खोबऱ्याचं कीस, काली मिरी आणि जिरा मिक्स आहे आणि ते वाटण केलेलं आहे. आता मिक्स 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 मित्रांनो, आपण आता मिक्स केलेलं आहे. तर बघा कलर बघा किती छान असा कलर आलेला आहे मटनला, आपल्या मुंडीला पाहू शकता. एकदम चविष्ट वास सुटलाय, खूप छान असा वास सुटलाय घरामध्ये. आणि आता आपण करायला घेतलाय तो म्हणजे मेंदू. आणि मेंदूसाठी आपण साहित्य बघा काय काय घेतलंय. कोथिंबीर घेतले, भुजलेला जिरा आणि धना आहे आणि काली मिरी आहे आणि लसूण आहे आणि थोडंसं आलं आहे आणि कांदा भुजलेला घेतलाय. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. बघा मित्रांनो, आपण आता याचं पण वाटण करून घेणार आहोत. जे जे तुम्हाला साहित्य दाखवले त्याचं आपण आता वाटण करून घेणार आहोत. हे बघा मित्रांनो, आता चवीनुसार मीठ टाकायला घेतलेलं आहे. खूप छान खूप छान. आता जरा वेळ आपण शिजत ठेवणार आहोत मटण, कारण की आपण आत्ता जस्ट बटाटी टाकलेली आहेत, तर बटाटी शिजली पण पाहिजे, त्याच्यामुळे आता जरा वेळ आपण शिजत टाकणार आहोत. थोडं मिक्स करून आणि शिजत ठेवून मस्तपैकी आपलं चविष्ट मटण रेडी झालेलं आहे. हे बघा मित्रांनो, आत्ता जस्ट मच्छी पण आलेली आहे, चिवणे आलेले आहेत आणि काले मासे आलेले आहेत. चिवण्या पण जिवंत आहेत, तुम्ही पाहू शकता. खूप छान अशी मच्छी आहे. हे बघा, पावसाला बोललं तर चिवण्या तर खूप येतात मित्रांनो. हे बघा, पण या टायमिंगला खूपच कमी आले चिवण्या. हे बघा मित्रांनो, आपण आता खूप छान असं वाटण रेडी केलेलं आहे आणि ते आपण आता टोपामध्ये टाकणार आहोत आणि भेजा फ्राय करणार आहोत. तर नक्की बघा मित्रांनो, खायला खूप छान लागतो. मी तुम्हाला ही रेसिपी सांगितली, ती घरी ट्राय करायला विसरू नका, खूप भारी लागतो मित्रांनो. आणि आपलं आता मटण आपण म्हणजे बटाटी आहेत ती शिजत ठेवलेली आहेत, मटण आपलं रेडी झालेलं आहे. मला त्या सुगंधानेच तोंडाला पाणी येतं मित्रांनो. हे बघा मित्रांनो, एक नंबर. हे बघा मित्रांनो, आपण आता काही खडे मसाले घेतलेले आहेत, ते पाहू शकता. आणि जी सुकलेली वेलची असते ती कधी पण फोडून घ्यायची, त्याचा स्वाद अजून येतो त्याच्यामुळे. तर चला आता तेल टाकलेलं आहे आपण.
तेल टाकलेलं आहे. हे बघा तेल टाकलेलं आहे आपण आता. आणि त्याच्यानंतर आपण खडे मसाले टाकणार आहोत मस्त. आणि त्याच्यावर डायरेक्ट मसाला टाकणार आहोत आपण बनवलेला. खूप छान. खूप छान. आता हळद टाकली. थोडीशी आपल्याला हळद पण टाकायची आहे. आणि गरम मसाला. वाटण परतून घेतल्यानंतर आपल्याला लगेच भेजा फ्राय टाकायचं आहे. त्यासोबत जीप पण आहे बघा. खूप छान. एक नंबर. आता जरा वेळ शिजत ठेवायचं आहे. मिक्स करायचं आहे खूप. आणि आपला भेजा फ्राय रेडी झालेला आहे. आणि आता चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आता प्लेट ठेवणार आहोत आपण. शिजत ठेवणार आहोत. आणि शिजून झाल्यानंतर खायसाठी रेडी झालेला असेल. मेंदू असा प्रकार आहे की लवकरात लवकर शिजतो. आणि त्याचा फेन पण होऊन जाईल आता मला तरी वाटते मेंदूचा. आणि फेन झाल्यानंतर खूप छान लागते खायला त्या वाटणा जोडीला. आणि आता आपण ताटावरती पाणी यासाठी ठेवलेलं आहे कारण की आपण त्याच्यामध्ये जीप पण टाकलेली आहे. ती जीप शिजेपर्यंत आपल्याला पाणी थोडं ठेवावं लागतं. आणि जीप शिजल्यानंतर खूप छान लागतं मित्रांनो. ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. आणि आपल्या थोड्याच मिनिटामध्ये मटण पण होणार आहे. ते पण तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे. तर ब्लॉगमध्ये नक्की कंटिन्यू राहा. पप्पा मटण टेस्ट करून दाखवूया. मी खातोय मित्रांनो. बघूया टेस्ट करून बघूया कसं झालंय कसं नाही ते. रस्सा एकदम चविष्ट झालाय मम्मी. खूप छान. मटण पण खूप छान असं शिजलेलं आहे मम्मी. खूप छान झाले मटण. चला मित्रांनो जेवायला नंतर जेवूया. पहिला आपण खाऊन घेऊया. बघा मित्रांनो इकडे मासली फ्राय करत ठेवलेली आहे. आणि इकडे आपला मेंदू पण रेडी झालेला आहे खूप छान असा. आणि इकडे आपले मटण खूप छान असं. हे बघा मित्रांनो आपण आता एन्जॉय करतोय तो म्हणजे मेंदू. ते पण भाकरीसोबत. चला आता आपण टेस्ट करून बघूया. मला तर खूप भूक लागली मेंदू बघून. कारण की खूप छान लागतो मित्रांनो. ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा तुम्ही एकदा तरी. तर मित्रांनो खूप छान अशी आपली थाली सजून आलेली आहे. भात घेतला आहे, रोटी घेतली आहे, मस्तपैकी आपल्याला काला मासा दिलेला आहे तळलेला. आणि बकऱ्याचं मटण प्लस इकडे आपल्याला मेंदू दिलेला आहे खूप छान असा. खूप छान अशी आपली थाली सजून आलेली आहे. मी जेवून घेतो मित्रांनो. मला खूप म्हणजे खूप भूक लागलेली आहे. तर पहिला जेवून घेऊया. तर मित्रांनो बघा सकाळपासून बारीक बारीक पाणी चालूच आहे. आणि माझं जेवण झालेलं आहे. खूप छान असं जेवण होतं. खूप उत्तम असं जेवण होतं. पोट भरून जेवलेलं आहे आज. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मेंदू फ्रायची रेसिपी नक्की ट्राय करायला विसरू नका. आणि मुंडीची रेसिपी पण नक्की ट्राय करायला विसरू नका. ती पण खूप छान झाली. आणि मेंदू फ्रायची रेसिपी पण खूप छान झाली. मेंदू फ्रायची रेसिपी खूप म्हणजे खूप इझी आहे. म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही कधी तुम्हाला चान्स भेटला तर नक्की ट्राय करा. आणि असंच सपोर्ट दाखवत राहा. दुसरं काय नाही. बाय बाय.